नमस्कार, मी आहे रुबी आणि रुबी मस्के रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज मी आपल्या सर्वांच्या रिक्वेस्टनुसार आपल्या रेसिपीवर घेऊन आलेली आहे. मस्त खास थंडीसाठी डोक्याच्या केसांपासून तर पायांच्या नखापर्यंत संपूर्ण शरीरासाठी खूप फायदेशीर असे 5 किलोचे अचूक प्रमाणात अजिबात कडू न होणारे बिना पाकाचे खमंग खुसखुशीत असे मेथीचे लाडू करणार आहोत. हे लाडू वयोवृद्ध आजीबाबांपासून तर लहान मुलांपर्यंत सगळ्यांनाच खूप आवडेल. अतिशय खमंग आणि खुसखुशीत होतात. बऱ्याच जणांना प्रॉब्लेम कुठे येतो, की शेवटी शेवटी लाडू वळायला जात नाही. कोरडे होतात. त्यासाठी या रेसिपीमध्ये खूप साऱ्या टिप्स आहेत. तर ही रेसिपी आपण संपूर्ण बघा. मस्त असे डिंकाचे लाडू, मस्त सुवास येतोय. एकदम करायलाही सोपे आहेत बरं का. डिंकाचे लाडू म्हटले, की आपल्याला फार अवघड वाटतात. असे अजिबात नाहीये. एकदम संपूर्ण तयारी झाली, की मस्त तासाभरात होतात. तर चला हे अवघड वाटणारे लाडू हे सोपे कसे करायचे हे बघूया. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. लाडू करण्याच्या 2 दिवस आधी मेथी हलकीशी गरम करून घ्यायची. जास्त भाजायची नाही. रंग वगैरे अजिबात बदलायची गरज नाहीये. नाहीतर मेथीची चव अजून कडू होते. गॅस बंद करून मेथी संपूर्ण गार करून घ्यायची. मेथी गरम करण्याच्या कारण त्याचे पीठ आपल्याला व्यवस्थित होते. मेथी व्यवस्थित मिक्सरला बारीक होण्यासाठी आपल्याला ह्या मेथीला असा पैकी मस्त चटका देऊन घ्यायचा आहे. तर मिक्सर जारमध्ये घेऊन आपण ही मेथी बारीक करणार आहोत. तर ही अशा पद्धतीने ही हलकीशी गरम झालेली आहे. ही लगेचच आपण काढून घेऊया आणि ही संपूर्ण थंड झाल्यावरच आपण ही मिक्सरला बारीक करणार आहोत. तर आपली मेथी थंड होत आहे तोपर्यंत आपण आपले तूप देखील गरम करून घेणार आहोत. संपूर्ण आपले साहित्याचे प्रमाण आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्याला संपूर्ण मिळेलच अचूक प्रमाणात. तर आपण तिकडे जाऊन नक्की बघा. तर बघा अशा पद्धतीने आपण हे तूप देखील घेतलेलं आहे. याला देखील आपण गरम करून घेणार आहोत आणि हे तूप आपल्याला जास्त थंड करायचे नाहीये. तर हे आपल्याला कोमट असतानाच आपण त्या मेथीमध्ये मिक्स करणार आहोत. तर बघा अशा पद्धतीने आपले हे तूप संपूर्ण तापलेले तर आपण हे संपूर्ण थंड करून घेऊया कोमट होईपर्यंत. तर बघा अशा पद्धतीने आपली ही मेथी संपूर्ण गार झालेली आहे. तर ही आपण मिक्सर जारमध्ये घेत आहोत आणि याची व्यवस्थितरित्या मिक्सरला ही आपण बारीक करून घेत आहोत. आणि मिक्सर जार आपल्याला बघा अशा पद्धतीने मस्तपैकी बारीक होते मिक्सरमध्ये. तर ही संपूर्ण आपण काढून घेऊया आणि ही बारीक झाल्यावर बघा अशापैकी ही बोलामध्ये काढून घ्यायची आहे. 2 दिवस आधीच याला आपल्याला तुपामध्ये भिजवायचे आहे. हे आपले तूप बघा रूम टेम्परेचरवर झालेले आहे आणि हे आपण गावरान तूप देखील यामध्ये ऍड केलेले आहे. कोमट घेतले तरी चालेल. तर बघा अशा पद्धतीने आपण हे व्यवस्थितरित्या मिक्स करून घेऊया. अशा पद्धतीने भिजवले की या मेथीचा कडूपणा खूप कमी होतो. आणि जर हे आपण 2 दिवस नाही भिजवले, तर कमीत कमी 1 दिवस आणि जर 1 दिवस जरी नाही भिजवले, तर कमीत कमी 5 ते 8 तास तरी हे आपल्याला भिजवायला पाहिजे, त्याचा कडूपणा कमी होण्यासाठी. तर चला आता आपण हे भिजवत ठेवूया. या ठिकाणी आपण ही आता पुढची प्रोसेस करत आहोत. तर आपण हे कोरडेच घेतलेले आहे खसखस. याला तूप वगैरे घालायची अजिबात गरज नाहीये. तर अशा पद्धतीने हे आपण खसखस देखील भाजून घेत आहोत लो टू मीडियम गॅसवर. मंद आचेवर तांबूस रंगाची होईपर्यंत हलकीशी आपल्याला ही भाजून घ्यायची आहे. स्वच्छ कोरड्या भांड्यात आपण ही काढून घेणार आहोत संपूर्ण भाजून झाल्यावर. बघा अशा पद्धतीने आपली ही भाजून झालेली आहे. तर ही आपण काढून घेऊया. आता आपण यामध्ये तूप घालूया आणि तूप घालून आपण यामध्ये घालणार आहोत काजू. अशा पद्धतीने आपण हे काजू यामध्ये घातलेले आहे आणि हे देखील आपल्याला गरम करून घ्यायचे आहे मस्तपैकी.
लो टू मीडियम फ्लेमवरच करायचे आहे आणि हे सतत आपल्याला ढवळत तांबूस रंगाचे होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे. बघा अशा पद्धतीने. आणि बघा मस्त हे आपले तांबूस रंगाचे झालेले आहे. तर आपण हे काढून घेऊया. तर हे आपल्याला खसखसच्या प्लेटमध्ये न काढता दुसऱ्या कोरड्या प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे. अशाच पद्धतीने आता आपण हे बदाम देखील घालूया. बदाम देखील आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवरच अशापैकी साल तडकेपर्यंत मस्तपैकी हे सतत ढवळत आपल्याला हे भाजून घ्यायचे आहे. सुका मेवा तळून घेतला की याचे मॉइश्चर निघून जाते. लाडू चवीला देखील अप्रतिम लागतात. 2-3 महिने तर काय, हे 6 महिने देखील व्यवस्थित टिकतात. काजू जसा आपण तांबूस रंगाचा होईपर्यंत भाजला तसाच त्याच पद्धतीने आपण हे बदाम देखील भाजून घेतलेले आहे. आपण बघू शकता. प्रत्येक सुकामेवा हा वेगवेगळा चवीचा आहे. त्यामुळे आपण हे प्रत्येक हे वेगळे-वेगळे भाजून घेतलेले आहे. छान असे बदाम भाजलेत. साल तडतडली आहे. आपण हे बघा हे देखील काढून घेऊया. त्याच तुपामध्ये आपण अक्रोड सुद्धा घालायचे आहे आणि हे सुद्धा आपल्याला तांबूस रंगाचे लो टू मीडियम गॅसवरच आपल्याला हे भाजून घ्यायचे आहे. आणि हे अक्रोड बघा किती पटकन भाजतात. अशा पद्धतीने आपण बघू शकता. अक्रोड सुद्धा मस्त दिसताय आणि त्यात सुद्धा हे आपल्याला सुक्या मेवासोबतच आपल्याला हे काढून घ्यायचे आहे. तर बघा अशा पद्धतीने हे मस्तपैकी आपले अक्रोड भाजलेले आहेत. तर हे देखील आपण काढून घेऊया. तर बघा अशा पद्धतीने हे आपल्याला सुक्या मेव्यातच काढून घ्यायचे आहे. यानंतर आपण घेणार आहोत पिस्ता आणि गोडंबी. हे देखील बघा आपण हे टपुरे फुलेपर्यंत आपण हे भाजून घेणार आहोत. आणि हे सुद्धा आपल्याला सुक्या मेवासोबतच काढायचे आहे. तर बघा अशा पद्धतीने हे आपण लो टू मीडियम गॅसवरच भाजून घेत आहोत. हे लवकर भाजल्या जातात त्यामुळे हे आपल्याला जास्त वेळ ठेवायची नाहीये. नाहीतर हे करपण्याची शक्यता असते. त्यामुळे हे आपल्याला हे लो टू मीडियम गॅसवर पटकन भाजून घ्यायचे आहे. आणि हे देखील तांबूस रंगाचे झाले की हे लगेचच आपण सुक्या मेवासोबत काढून घेऊया. हे आपण बघू शकता अशा पद्धतीने आपले हे झालेले आहे आणि हे देखील आपण काढून घेत आहोत. हे संपूर्ण ड्रायफ्रुट्स आता आपण थंड होऊ देऊया आणि हे संपूर्ण ड्रायफ्रुट्स आपले थंड होईपर्यंत आपण करणार आहोत. यामध्ये आपण तूप घालूया. थोडेसे तूप आपल्याला जास्त घ्यायचे आहे. डिंक तळण्यासाठी आपल्याला तूप जरा जास्तच लागते. तर हे तूप गरम झाले की आपण यामध्ये थोडे थोडे डिंक घालून हे मस्तपैकी छान फुलवून काढूया. डिंक व्यवस्थित तळल्यामुळे याचे चांगले मस्त खुसखुशीत होतात आणि डिंक जर कच्चा राहिला तर दाताखाली आला तर दातांना इजा देखील होण्याची शक्यता असते. म्हणून डिंक हा आपल्याला काळजीपूर्वक तळून घ्यायचा आहे. जेणेकरून आपण मिक्सरमध्ये करू तर त्यावेळेस तो व्यवस्थितरित्या बारीक होईल. तर बघा अशा पद्धतीने आपण हा डिंक मस्तपैकी फुलेपर्यंत तळून घेणार आहोत. त्यासाठीच आपण हे जास्तीचे तूप टाकलेले आहेत. तर बघा किती मस्त खुसखुशीत फुललाय आपला हा डिंक. आपण या ठिकाणी घेतलेले आहे खारीक खोबरे. तर खोबरे बघा आपण किसून घेतलेले आहे आणि खारीक आपण ही खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेली आहे. तर ही आपण डायरेक्ट न कुटता या दोघांना आपण ऊन दाखवून घेतलेले. खारकेचे बी काढून आपण खलबत्त्यात मस्तपैकी ही जाडी भरडी कुटून घेतलेली आहे. तर हे देखील बघा आपण मस्त हे भाजून घेणार आहोत कढईमध्ये. तर बघा चला आता आपण जास्त वेळ न घालवता ही देखील भाजून घेऊया. त्याच कढईमध्ये आपण अजून तूप घालून घेतलेले आहे आणि हे कढईमध्ये आपले हे खारीक खोबरे
संपूर्ण मावणार नाही आणि व्यवस्थितरित्या भाजले जाणार नाही. तर हे चांगले भाजले देखील गेले पाहिजे आणि करपायलाही नको. त्यामुळे आपण हे मंद आचेवर अर्धे-अर्धे घेऊन 2 बॅचमध्ये भाजणार आहोत. अशा पद्धतीने एकदाच संपूर्ण भाजणार नाही आहोत आणि मस्त हलके भाजणार आहोत मंद आचेवर. तर हे मस्त तांबूस रंगाचे होईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचे आहे. मी हे एकत्र करून भाजत आहे, पण आपण जर हे वेगळे-वेगळे जर भाजत असाल, तर त्यासाठी मी आपल्याला या ठिकाणी टिप देऊ इच्छिते. मंद आचेवर भाजायचे. खारीक भाजताना हलकासा गोडसर सुवास येतो, म्हणजे आपण समजायचं आपली ही खारीक भाजली गेलेली आहे आणि खोबरे हलकेसे तांबूस दिसतं आणि खोबरे भाजले की मस्त यामध्ये रंगामध्ये देखील फरक जाणवतो. तर आपण अशा पद्धतीने जर वेगळं-वेगळं करून जर भाजत असाल, तर मी सांगितलेली टिप ही आपण लक्षात ठेवा. या ठिकाणी आता आपण हे पीठ देखील भाजून घेणार आहोत, गव्हाचे पीठ. तर मी या ठिकाणी हे गव्हाचे पीठ घेतलेले आहे. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही अर्धं शिंगाड्याचं पीठ आणि अर्धं गव्हाचं पीठ घेऊ शकता. पण मी या ठिकाणी गव्हाचेच पीठ घेतलेले आहे. तर सुरुवातीला आपण या ठिकाणी हे तूप घातलेले आहे आणि हे तूप आपण संपूर्ण वितळून घेणार आहोत. हे आपल्याला सुरुवातीला भाजत असताना तुपामध्ये 10 ते 15 मिनिटं सतत याच्या गाठी मोडत आपल्याला हे हलवून घ्यायचे आहे. सुरुवातीला गव्हाचे पीठ कोरडे असते, संपूर्ण तूप शोषून घेते. जसजसं पीठ भाजले जाते ना, तसतसे गाठी मोडतात. याला उष्णता लागते आणि पिठावर ओलसरपणा येतो. तूप रिलीज होते. तर 10 ते 15 मिनिटं हे पीठ भाजल्यानंतर आपल्याला तूप घालायला परत लागेल. तर बघा अशा पद्धतीने आपण हे अजून एकदा यामध्ये तूप घालूया. खमंग बदामी होईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचे आहे. मस्त भाजून झाल्यावर गुलाबी रंग आलाय. मस्त खमंग भाजलं गेलंय. बघा गव्हाचं पीठ किती मस्त भाजल्या गेलंय आणि रंग देखील बघा किती मस्तपैकी चेंज झालाय. आणि हे संपूर्ण पीठ भाजण्यासाठी या ठिकाणी आपल्याला अर्धा तास लागलाय मंद आचेवर भाजण्याकरता. आपल्या लाडूची संपूर्ण तयारी झालेली आहे आणि पीठ वगैरे आपण हे भाजेपर्यंत सुकामेवा देखील आपला संपूर्ण गार झालेला आहे. तर अशा पद्धतीने हे स्वच्छ मिक्सरचे कोरडे भांडे घेऊन आपण यामध्ये हे मिक्सर चालू बंद करत पल्स मोडवर आपण हे सुकामेवा जाडसर करत आहोत. बघा अशा पद्धतीने आणि हे आपल्याला जाडसरच ठेवायचे आहे आणि मिक्सर चालू बंद करतच ही संपूर्ण प्रोसेस आपल्याला करायची आहे. हे संपूर्ण आपले झालेले आहे. आता यामध्ये आपण हे डिंक देखील बारीक करून घेऊया. डिंक बघा मस्तपैकी असा बारीक झालेला आहे आणि याला तूप देखील सुटते. तर बघा अशा पद्धतीने आपण हे बारीक करून घेतलेले मिक्सर चालू बंद करत तर डिंक देखील आपण बारीक करून घेतलेला आहे. तर बघा हे संपूर्ण झाल्यावर आपण हे खारीक खोबरे आपण हे जाडसरच केलेले ना, हे देखील आपण मिक्सरला चालू बंद करत बारीक करून घेऊया. आपले हे संपूर्ण झालेले आहे. तर आता हे आपण संपूर्ण मिक्स करून घेऊया. तर सर्वात अगोदर आपण हे खारीक खोबऱ्याची पावडर घेतलेली आहे. खूप साऱ्या टिप्स आहेत आपल्या रेसिपीत. तर अजिबात स्किप न करता हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. तर सर्वात अगोदर आपण घातलेली आहे खारीक खोबऱ्याची पावडर. त्यानंतर आपण घातलेली आहे खसखस आणि यानंतर आपण घालत आहोत सुकामेव्याची पावडर. तर बघा अशा पद्धतीने आपण ही मिक्सरला करून घेतलेली. तर हे आपण संपूर्ण मिक्स करून घेतलेले आहे सुकामेवा. तळल्यामुळे मस्त खरपूस होतो. यामध्ये आता आपण हे डिंक देखील बारीक करून घेतलेला ऍड करूया. आता हे आपण संपूर्ण गुलाबी रंगावर होईपर्यंत मस्त खमंग भाजून घेतलेले हे आपण गव्हाचे पीठ देखील यामध्ये ऍड केलेले आहे. तर यामध्ये आपण हे किसून घेऊया अर्ध जायफळ. मस्त जायफळ हे आपण किसून घेणार आहोत अशा पद्धतीने आणि हे संपूर्ण किसून झाल्यावर आपण करणार आहोत पुढची प्रोसेस.
तर मी या ठिकाणी अर्धे घेतलेले आहे. बघा अशा पद्धतीने आपण हे जायफळ किसून घेतलेले. तर आता हे संपूर्ण पीठ आपण हे मिक्स करून घेऊया. संपूर्ण हे मस्तपैकी मिक्स होईपर्यंत आपण हे संपूर्ण मिक्स करून घेऊया. तर बघा हे अशा पद्धतीने सगळं मिक्स झालेलं आहे. तर आता आपण याची पुढची प्रोसेस करूया. आता आपण हे गूळ वितळवून घेणार आहोत. तर बघा आपण कढई तापवलेली आहे आणि त्यामध्येच आता आपण हे गूळ वितळवून घेणार आहोत. तर तळाला माझ्याकडे तूप होते त्यामुळे मी तूप घातलेले नाही. जर तुमच्याकडे तूप नसेल तर तुम्ही यामध्ये नक्की अजून तूप ऍड करू शकता. तळाला तूप होते त्यामुळे मी घातलेले नाहीये. तर बघा अशा पद्धतीने आपण हे संपूर्ण गूळ वितळवून घेणार आहोत. लो टू मीडियम गॅसवरच ही आपल्याला प्रोसेस करायची आहे आणि संपूर्ण हे गाठी मोडत आपल्याला हा गूळ वितळवून घ्यायचा आहे. आणि संपूर्ण आपल्या गाठी मोडून झाल्या की यामध्येच आपण ऍड करणार आहोत मेथी. तर मेथी आपण ही 2 दिवस अगोदरच भिजत ठेवलेली आहे, आपण व्हिडिओमध्ये पाहिल्याप्रमाणे. तर बघा हे संपूर्ण गाठी आपण मोडत आहोत सुरुवातीला आणि गाठी मोडून झाल्यानंतर आपण यामध्ये मेथी देखील ऍड करत आहोत. तर बघा अशा पद्धतीने हे संपूर्ण आपल्या गाठी मोडून झालेल्या आहेत आणि यामध्ये आता आपण हे गूळ गूळ वितळल्यानंतरच आपण यामध्ये ही मेथी देखील ऍड केलेली आहे. तर बघा अशा पद्धतीने आपण हे संपूर्ण वितळून घेतलेला गूळ आणि याचा आपल्याला अजिबात पाक वगैरे करायचा नाहीये. अशा प्रोसेसला हे वितळल्यानंतरच बघू शकता किती मस्त आपलं हे वितळलेलं आहे. आता आपण जास्त वेळ न घालवता हे लगेचच आपण मिश्रणामध्ये ऍड करूया. हे संपूर्ण यावर आपण घालून घेतलेले आहे. हे अजिबात घाबरण्याची गरज नाही. एवढ्या मिश्रणाकरता हे आपण व्यवस्थित प्रमाण घेतलेले आहे. तर इथे थोडीशी आपल्याला घाई करायची आहे. हे गुळाचे मिश्रण गरम असतानाच हे पटापट चमच्याने मिक्स करायचे आहे. कारण हलके कोमट मध्येच आपल्याला हे लाडू वळायचे असतात ना. त्यामुळे हे संपूर्ण थंड वगैरे करायची अजिबात गरज नाही. हे मिश्रण जास्त असल्यामुळे हे मिक्स होत नव्हते. म्हणून मी या ठिकाणी मिस्टरांकडून मिक्स करून घेतलेले आहे. तुम्ही सुद्धा घरातून एक जणाला मदतीला घेऊ शकता. बघा अशा पद्धतीने मी हे मिक्स करून घेतलेले आणि या ठिकाणी मी हे वळत आहे लाडू. तर बघा अशा पद्धतीने हे सुंदर आपण हे लाडू वळत आहोत. अशा पद्धतीने हे आपले लाडू होत आहे. तर हे आपल्याला हलके कोमट असतानाच हे भराभर आपल्याला हे लाडू बांधून घ्यायचे आहे आणि आम्हाला हे संपूर्ण लाडू बांधण्यासाठी 15 ते 20 मिनिटं लागली. तर बघा अशा पद्धतीने. तर हे लाडू वळत असताना मी, मिस्टर आणि यामिनी आम्ही तिघांनी मिळून हे लाडू केलेले आहे. तर बघा अशा पद्धतीने आणि हे लाडू मी मीडियम साईजचे केलेले आहे. फार जास्त लहानही नाही आणि फार जास्त मोठेही नाही. तर बघा अशा पद्धतीने आम्ही हे लाडू वळत आहोत. तर हे लाडू संपूर्ण वळण्यासाठी मला 15 ते 20 मिनिटं लागलेले आहे आणि हे सगळे लाडू माझे 130 झालेले आहेत. त्यामुळे मी हे अशा पद्धतीने हे संपूर्ण लाडू माझे तयार झालेले. लाडू हे आपल्याला 2-3 तास संपूर्ण थंड झाल्यानंतरच आपल्याला हे डब्यामध्ये भरायचे आहे. तर हे संपूर्ण थंड करून घ्यायचे. या ठिकाणी हिवाळा विशेष जराही पाकाचे टेन्शन न घेता मस्त खुसखुशीत या ठिकाणी आपले हे मेथीचे लाडू तयार झालेले आहेत. आपण वेळात वेळ काढून ही रेसिपी बघितली म्हणून आपले सर्वांचे मनपूर्वक आभार. आपल्या रेसिपीला असाच छान प्रतिसाद असू द्या. फ्रेंड्स आणि रिलेटिव्हजला नक्की शेअर करा. आणि हो, आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. अशाच छानशा रेसिपीसोबत आपण पुन्हा भेटूया.